पाहायला मिळतील. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली जाते. चांगला फटका जो मात्र पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. विजय शेठ भगत जे मात्र स्ट्रायकर एंड वरती होते. एक धाव जी मात्र पाहायला मिळाली. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकतो. ऑन साइडला मिड विकेटला बॉलला टर्न करण्यात येतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. दोन्ही आकड्यावरती स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय जे मात्र अमिताभ आहेत. आपल्या स्पेलमधील पहिलं सांगी कोट्यातील देखील पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक जो मात्र हातात असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंड वरती असतील विजय भगत सर, तर त्यांच्या सोबतीला प्रदीपजी गाडेकर सर जे मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती असतील. न्यू बॅटरनी जायचंय. रन कॉल जो मात्र करण्यात येतोय. खूपदा काय झालंय, मी बरेचसे टुर्नामेंट कव्हर केलेत आणि त्यामध्ये ना जो सबस्टिट्यूट किंवा रनर येतो ना तो बहुतेक वेळा धावबाद करतो. खूपदा झालंय असं की कुठला तरी प्लेयर जो मात्र रनर आलाय आणि त्यानंतर मात्र धावबाद झालाय तो प्लेयर. हरकत नाही, मॅच मध्ये असं होतच असतं. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे जी मात्र दोन्ही आकड्यावरती. पहिल्या चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फटका जो मात्र अप्रतिम पाहिला. कैलास सर आम्हाला सांगतायत की आधी देखील रनर असायचे. ज्यावेळेस भाई बॅटिंगला यायचे त्यावेळेस खूप सारे रनर होते त्यांच्या सोबत असायचे, ॲज अ रनर यायचे आणि त्यावेळेस धावबादच्या स्वरूपात ज्यावेळेस विकेट पडायची त्यावेळेस मात्र सांगायची गरज नाही काय व्हायचं. त्यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल घोषंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. एक बायच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. मेंडेटरी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे. 30 यार्ड सर्कल बाहेर 2 फिल्डर आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला खेळाडू जो मात्र लॉंग ऑफला असेल, दुसरा खेळाडू जो मात्र मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची होती समाप्ती. षटक क्रमांक पहिलं समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम शहापूर 40+. सध्याच्या स्थितीला एका बाजूला कल्याण तालुका आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्षमध्ये आपण पाहू शकतो जो मात्र शहापूर तालुका असेल. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र बिनबाद 4. बॉलिंग मार्क वरती बॉलर रवी आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेल मधील पहिला आणि सांगी कोट्यातील हा दुसरा षटक घेऊन तयार आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो पप्पू सर आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र स्ट्रायकर एंड वरती असतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो प्रदीपजी गाडेकर सर असतील. बॉलिंग मार्क वरती रवी सर जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस चांगला फटका आपण पाहू शकतो. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बॉल सीमा पार. डेड बॉल जो मात्र पंचांनी घोषित केलाय. कावळा बसायला फांदी तुटायला
स्टेशन वरती जायला गाडी सुटायला षटकार येण्यात आणि डेड बॉल होण्यात एकच वेळ झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 4 असेल. डेड बॉल जो मात्र पंचांनी घोषित केला. 38 सर्कल बाहेर 5 खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. फील्ड रिस्ट्रिक्शन जे मात्र आता ओपन झालेत आणि या षटकामध्ये आपण पाहू शकतो मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण फक्त आणि फक्त 4 धावा धावफलकावरती आहेत आणि 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. हा चांगला चेंडू आपण पाहिला. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, धावफलकावरती स्थगित आहे 4. 38 सर्कल बाहेर 5 खेळाडू पेट्रोलिंग करतात. पहिला आहे मिड विकेटला, त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये, वाईडिश लॉंग ऑन मध्ये, लॉंग ऑफ मध्ये आणि डीप कव्हर मध्ये असे 5 खेळाडूचे मात्र 38 सर्कल बाहेर पेट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे डॉट बॉलची समाप्ती होते. सातत्याने जकडून पकडून आवळून ठेवायचं काम जे मात्र बॉलरच्या माध्यमातून केलं जाते फलंदाजांचं. आतापर्यंत एकही मोठा फटका खेळून देत नाहीत. किंबहुना मी म्हणू शकतो की एका धावेसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय, झगडावा लागतोय आपण पाहू शकतो. जे मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला यावेळेस अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, स्थगित आहे. मागच्या 3 चेंडू आणि 3 डॉट बॉल आपण पाहिले. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 5 पाहायला मिळतीये. एकतर्फी मॅच कदाचित होईल का, मोठा प्रश्न असेल, कारण आतापर्यंत पूर्ण प्रकारे बॅकफुटला संघ शहापूर 40+ आपण पाहतोय. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल, बॉल चाललाय एक्स्ट्रा वाईडिश लॉंग ऑन रिझन मधून सीमारेषा पलीकडे. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार फलंदाज प्रदीप गाडेकर सरांच्या पॅट मधून. अप्रतिम फटका जो मात्र पाहिला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, जी मात्र आपण पाहू शकतो 11 या आकड्यावरती. आतापर्यंत कुठेतरी मोमेंटम बॉलिंग करणाऱ्या बाजूने अर्थात कल्याणच्या बाजूने होतं, परंतु या षटकारानंतर आपण पाहतोय जे मात्र मोमेंटम शिफ्ट होत चाललाय आणि आता मोमेंटम ज्यावेळेस षटकार येतो त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने जातो. बघूया अजूनही एक चेंडूचा खेळ जो मात्र या षटकामध्ये शिल्लक आहे. पहिल्या 3 चेंडूंमध्ये एकही धाव आली नाही. चौथ्या चेंडूवरती एक धाव आली आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती एक षटकार आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती 11 रन बॉल इक्वेशन आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, पेट्रोलिंग करतील, डाऊन दी बॉल येतील आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकवेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 2 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6.00च्या सरासरीने 12 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा विचार केला ज्यामध्ये आले फक्त आणि फक्त 4 धावा. या षटकामध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण ज्या वेळेस 4 ओव्हरचा फॉर्मॅट असतो, लेस दॅन 10 रन्स जर कुठेतरी तुम्ही देतायत तर चांगली बॉलिंग जी मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. 8 धाव्यांचं षटक जो मात्र आपण पाहिलं, दुसरं षटक राहिलं. बॉलिंग मार्क वरती बॉलर आसिफ आपल्याला पाहायला मिळतील. 2 ते 3 पावलांचं रनअप असणार आहे. ओव्हर द विकेट नि बॉलिंग करतील स्ट्रायकर एंड वरती, ज्यांच्या माध्यमातून षटकार आला असे प्रदीप असतील. त्यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ऑफकट केलेला चेंडू आपण पाहिला, पडला, त्यानंतर गरकन गिरकी घेतली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. छोटासा रनअप पाहायला मिळतोय. बुटांचा वापर जे मात्र चांगलं आतापर्यंत करण्यात येतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय पॉइंट रिझन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे. आपण पाहू शकतो 13 या आकड्यावरती. आतापर्यंत संघर्ष जो मात्र सुरू आहे बॅटिंग करणारे शहापूर 40+ संघाचा, परंतु त्यांना देखील माहिती एखाद मोठा फटका आला तर आम्ही देखील मोमेंटम आमच्या बाजूने घेऊ शकतो. शफल होऊन खेळायचा प्रयत्न कदमताल केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट, त्यानंतर बॉल ऑन साईडला काऊ कॉर्नर मध्ये ट्रॅव्हल झाला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 14 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो मात्र या षटकामध्ये शिल्लक असेल. इथे मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॉल चाललाय काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत
अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये 2 धावा कंप्लीट होतील. स्टंपला चेंडू लागला होता परंतु बेल्स काही खाली पडल्या नाहीत. एकदम रेअर सिच्युएशन जी मात्र आपण पाहिली. खूप कमी वेळा होतो असं की बॉल स्टंपला लावतात परंतु बेल्स पडत नाही. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंट रिजन मधून बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. कलात्मकता आणि ताकद यांचं संगम आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळालं. फटका अप्रतिम होता. फटका दर्जेदार होता आणि तितकाच धावा देखील देऊन जातोय फटका. बॉल सीमा पार. षटकार येतोय फलंदाजच्या पॅट मधून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये 22 या आकड्यावरती. 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. फुल टॉस चेंडू होता. ब्रेड अँड बटरची संधी होती. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येणार आहेत. करणार नाहीत कुठलीच चुकी. इट का जवाब पत्थर से. टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर. वार वरती पलटवार आणि षटकाराला क्विक रिप्लाय जो मात्र विकेटने दिला जातोय. झटका क्रमांक लागतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला. प्रदीप गाडेकर यांना परतायला लागतंय. वाघाची शिकार जी मात्र केली जातीये मैदानाच्या आतमध्ये आणि शहापूर 40+ संघाला लागतोय झटका क्रमांक पहिला. 22 या आकड्यावरती 3 षटकांची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय विनंती असेल. इस्माईल आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या स्पेलमधील पहिलं सांघिक कोट्यातील चौथा षटक घेऊन तयार आहेत. बाळा दानके जे मात्र स्ट्रायकर एंड वरती असतील. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. कुठेतरी कट करायचा प्रयत्न केला होता. बॉलला पॉइंट रिजन मध्ये ढकलायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिले 3 चेंडू प्रत्येक षटकामध्ये चांगले पाहायला मिळाले परंतु त्या नंतरच्या 3 चेंडूंवरती मोठी फटकेबाजी झाली. मिस्टॅम स्ट्रोक बॉल चाललाय वाडिश बिडॉन मध्ये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकतो जी मात्र बाळा दानके असतील तर दुसऱ्या बाजूला पप्पू सर जे मात्र असतील नॉन स्ट्रायकर एंड वरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न. बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्यात येते. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये खूप मोठी दरी होती. त्यांना बेदून बॉल चाललाय सीमा पार. म्हणावं लागतंय की लावलाय मॅप आणि शोधलाय गॅप. बॉल सीमा पार. 4 धाव्यांसाठी चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून आणि अशा रीतीने 4 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चौथं अंतिम निर्वाणीचं षटक पाहायला मिळतोय. यावेळेस फक्त कट करायचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडीशी फिल्डिंग मध्ये लेझीनेस आपण पाहिली परंतु हरकत नाही. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेलं हा साई स्पोर्ट्स चषक थरार आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस डाऊन दी बॉल फिल्डर येथील कॅच होती. कॅच सोडली आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 29 या आकड्यावरती. अजूनही एका चेंडूचा खेळ जो मात्र शिल्लक. पहिल्या मॅच मध्ये 35 धाव्यांचं टार्गेट होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 37 धाव्यांचं टार्गेट होतं. तिसऱ्या मॅच मध्ये 52 धाव्यांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये किती धाव्यांचं टार्गेट असेल. चांगला फटका आपण पाहतोय. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या मदतीने षटक क्रमांक चौथं झालंय समाप्त. पहिल्या इनिंगचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळते आणि 32 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येते कल्याण 40+ या संघासमोर.
यानंतर होणारे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आरसीसी डोंबिवली आणि त्यांचे विपक्ष आम्ही कुडूसकर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये असतील. विनंती दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचे. टॉस जो मात्र होणार आहे मिड इनिंग्स मध्ये नाणेफेकीचं कौल करणं बंधनकारक असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यानंतर होणारे मॅच पहिल्या फेरीतील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आरसीसी डोंबिवली आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ आम्ही कुडूसकर असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. 31 धावा धावफलकावरती 32 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. प्रतिषटकामागे 8.00 ची सरासरी जी मात्र मेंटेन करावी लागेल कल्याण संघाला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय, कुठला संघ जो मात्र वर्चस्व गाजवतोय, यजमान शहापूर संघ की मेहमान कल्याण संघ, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण ग्रामीण म्हणून ज्यांची ओळख आहे असे आपले सर्वांचे लाडके शिरोशायरी के किंग प्रसन्न चव्हाण यांच्या जुबानी आपण ऐकणार आहोत खेळाचा दुसरा सत्र. आरसीसी डोंबिवली संघाचे कॅप्टन जे मात्र आमच्या सोबत उपस्थित आहेत. विनंती असेल जे मात्र आम्ही कुडूसकर टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करायचे, त्वरित रिपोर्टिंग करायचे. नाणेफेकीचं कौल जे मात्र करण्यात येणार आहे एका बाजूला आपण पाहू शकतो आम्ही कुडूसकर आणि त्यांचे विपक्ष आरसीसी डोंबिवली असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये यानंतरच्या होणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील चौथा सामना जो मात्र आपण पाहू शकतो. पहिल्या मॅच मध्ये चॅलेंज स्पोर्ट्स वासिन संघाने वर्चस्व गाजवलं, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये मुरबाड 40+ या संघाने वर्चस्व गाजवलं, तिसऱ्या मॅच मध्ये विन अशी मॅच होती आणि त्या मॅच मध्ये मात्र पाहायला गेलं तर मुरबाड 40+ या संघाने वर्चस्व गाजवून तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारली आहे. आता चालू असलेली मॅच आपण पाहतोय. पूर्वार्धामध्ये 31 धावा झाल्यात, उत्तरार्धामध्ये 32 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतंय आणि पाहणार आहोत आपण कुठला संघ वर्चस्व गाजवेल. यजमान की मेहमान येणारे 24 चेंडू आणि 8.00 च्या सरासरीने 32 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोड जुबानी आपण पाहू शकतो शिरोशायरी के किंग प्रसन्न चव्हाण यांच्या माध्यमातून आपण खेळाचं दुसरं सत्र जे मात्र ऐकणार आहोत. तर नक्कीच उद्या शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये सामने कशा प्रकारे खेळवले जातील याची सकाळी सोडत लाईव्ह आपण 4 वाजता पाडणार आहोत, याची नोंद करून घ्यायची आहे. जे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत ते मात्र एक गाव एक ग्रामीण फॉर्मॅटमधील त्या 3 संघांना विनंती असेल आपण लक्ष द्यायचे त्या जोडीला. काल जे 3 संघ पुढील फेरीमध्ये दाखल झालेले आहेत हरिओम शहापूर, साई स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या जोडीला MD स्पोर्ट्स कुटगर, आपण देखील लक्ष ठेवायचं आहे. 4 वाजता आपण सकाळी सोडत करूया. एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतोय कल्याण 40+, दुसरीकडे 88 स्पोर्ट्स शहापूर. शहापूरची स्टार कास्ट एकीकडे आपल्याला पाहायला मिळतोय लेजंड क्रिकेटर्स शहापूरचे आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज आहे. दुसरीकडे 40+ चे लेजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला होती सुरुवात, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, बॉल बॅक ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू मिड ऑनला ट्रॅव्हल होतोय, डॉट बॉलची होत असताना समाप्ती. शहापूरचे लेजंड क्रिकेटर्स एकीकडे आपल्याला पाहायला मिळतील तर दुसरीकडे कल्याणचे लेजंड क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमतः बॅटिंग करत असताना AA स्पोर्ट्स शहापूर संघाने बनवल्या 31, 31 धावा, 32 धावांची गरज असेल. फुलटॉस बॉल ऑन साइडला, ऑफ साइडला, ब्रिलियंट एक्झिक्युशन ऑफ स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय चौकार आणि चौकारच्या साथीने धावफलक झाले ओपन. स्कोर कार्ड वरती आपल्याला धावसंख्या पाहायला मिळेल 4 रन्स ऑन द बोर्ड. पहिला चेंडू जरूर आलाय डॉट, मात्र त्यानंतर दुसऱ्या बॉल वरती आलाय चौकार आणि चौकारच्या साथीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 4 पाहायला मिळेल.
यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला आल्यानंतर पंच करायचा जरूर प्रयत्न केला गेला. सिंगल झाली 8 टीमच्या अकाउंटमध्ये आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील बघता बघता 5 आकड्यावरती. पहिला चेंडू जरूर डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती आला चौकार. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट, कारण एक्सपिरियन्स आहे भरपूर सारा सुभाष यांच्याकडे. तो सुभाष यांनी एक्सपिरियन्स चुकला आणि त्यानंतर आलाय हा सिंगल. त्यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो व्हाईट बॉल. अबांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील बघता बघता 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला होता, मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल चालायची. ते एक धाव झाली 8 टीमच्या अकाउंटमध्ये. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला 7 पाहायला मिळतील. षटकामधील 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक आहे. एकीकडे कल्याण 40+ संघ तर दुसरीकडे डबल ए स्पोर्ट्स शहापूर 40+ संघ. दोन्ही संघांकडे लेजंड क्रिकेटर आहेत. यावेळेसचा चेंडू फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील. लॉंग ऑन मध्ये टिपलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. फलंदाज सुभाष यांची खेळी समाप्त. सुभाष बॅक टू द पवेलियन. तिसऱ्या क्रमांकावरती आता फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील राहुल. पाहूया राहुल विजयाची देऊ शकतील का चाहुल. यावेळेस फटका सुरेख पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आलाय चौकार. 11 धावा धावफलकावरती असतील. 11 ऑन द बोर्ड. आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं होत असताना समाप्त बनवायचे आहेत. त्या म्हणजेच धावा 32 आणि पहिल्या षटकामध्ये आल्यात 11. समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 18 बॉल आणि 21 धावांची गरज. 18 चेंडू आणि 21 धावा प्रति षटकामागे 7.00 ची आस्किंग गती आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे डबल ए स्पोर्ट्स शहापूर तर दुसरीकडे कल्याण 40+ असे 2 संघ इन ॲक्शन मध्ये आहेत. 40+ क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थाने एक असं क्रिकेट असतो ज्या क्रिकेटमध्ये सर्वांनाच असं वाटतं की आपला हवासा क्रिकेट आहे. 40+ क्रिकेट फक्त आणि फक्त एन्जॉयमेंटसाठी असतो. मात्र त्या क्रिकेटमध्ये देखील चौफेर आपण पाहू शकतो. फटकेबाजी फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं स्टँडर्ड फिल्डिंगचं आपल्याला पाहायला मिळतो. तेच तर गोलंदाजी आणि एक्सपिरियन्स असतो, त्यामुळे टप्पा फार चांगला गोलंदाजांचा पाहायला मिळतो. असं क्रिकेट आहे 40+चं. बघूया काय घडेल काय बिघडेल. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज तयार आहेत. दुसऱ्या षटकामध्ये विजय. यावेळेसचा चेंडू मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीपमध्ये असतील फिल्डर, मात्र चेंडू पडतोय नोमॅन्स लँडमध्ये. तोपर्यंत सिंगल झाली 8. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा झाल्या 8 टीमच्या अकाउंटमध्ये आणि टीमची टोटल स्कोर कार्डवरती 13 पाहायला मिळेल. 17 बॉल आणि 19 धावांची गरज. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील विजय. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेलाय, मात्र फिल्डरच्या माध्यमातून झालेली चूक आणि एकदा होईल 8 टीमच्या अकाउंटमध्ये. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजेच 14 धावा. 14 ऑन द बोर्ड. सुरेखाचा स्ट्रोक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडेसे चेंजेस असतील, ते म्हणजेच RCC डोंबिवली आणि त्यांच्या विपक्ष नरेश 11 कांडवे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. ते म्हणजेच RCC डोंबिवली आणि नरेश 11 कांडवे. थोडेसे आपण चेंजेस करतोय आणि त्या चेंजेसला अनुषंगून आपण पाहू शकतो मॅचमध्ये थोडीशी
चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले, बदलाव पाहायला मिळाले. आरसीसी डोंबिवली संघ फाईट करेल नलेश 11 कानबे या संघासोबत. यावेळेसचा चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर, फक्त बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है और पूरी किताब खुलनी अभी बाकी है. बॉल सीमा पार आलाय. चौकार, चौकारच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 22. 22व्या धावफलकावरती विजयाचं समीकरण. अजूनही 14 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. विजयवरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय आणि राहुलचा बल्ला देखील बोलतोय. सुरेख बॅटिंग मैदानावरती 40+ क्रिकेट खेळत असताना राहुल यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्रोक आपण पाहू शकतो. हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर आले. वॉट अ कॅच. स्क्वेअर लेग मध्ये टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज राहुलचा खेळ. मात्र राहुलने विजयाची चाहूल दिली आहे, कारण खूप चांगले फटके मैदानावरती राहुल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील. स्मॉल बट इफेक्टिव्ह एक छोटा कमिओ मैदानावरती पाहायला मिळाला. राहुलची खेळी समाप्त झाली आणि मैदानाच्या बाहेर जात असताना टाळ्यांच्या गजरामध्ये डगआउटमध्ये देखील त्यांचं स्वागत झालेलं आहे, कारण खूप चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. नरेश 11 कानबे संघाचे कॅप्टन उपस्थित. आरसीसी डोंबिवली संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण या शहापूर नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. कल्पेश आपल्याला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानावरती एंटर झालेले आहेत, ते म्हणजे 4थ्या क्रमांकावरती. एक मापक असं समीकरण. 13 बॉल आणि 10 धाव्यांची गरज. फटका सुरेख पाहायला मिळतो. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, ट्रेकिंग गॅप. बॉल निघून चाललाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार शेवटच्या बॉलवर आणि समीकरण पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू असतील 12, अर्थात 2 षटकं. विजयासाठी 6 धाब्यांची गरज. थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील, ही रिक्वेस्ट असेल. आरसीसी डोंबिवली संघ फार दूरवरचा प्रवास करून शहापूर नगरीमध्ये ते उतरले आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत. त्यांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नरेश 11 कानवे या संघासोबत लागलेला आहे. खूप चांगली लढत मैदानावरती पाहायला मिळेल, याती मात्र शंका नाही आहे. आरसीसी डोंबिवली विपक्ष नरेश 11 कानवे अशी पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेसचा चेंडू फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेला गॅप फुल मोठा आहे आणि ट्राय देखील केलेलं नाही आहे. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. चौकार आणि 2 धाव्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये असतील फिल्डर. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, जो मात्र आपण पाहू शकतो इथे षटकार आणि सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कल्याण 40+ या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कल्याण 40+. हार्ड लक टफ लक डबल ए स्पोर्ट्स शहापूर. आरसीसी डोंबिवली संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्या संघाचे एक ट्रम्प कार्ड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं असे आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम चिकनगर, एक अप्रतिम असे खेळाडू. त्यासोबत विक्रम दादा देखील. हरेश सर आपल्याला पाहायला मिळतील. 40+ ची स्पर्धा होती. हरेश सर जे मात्र मैदानावरती आहेत आणि माझ्या समालोचनावरती विश्वास ठेवा. हरेश सर जर मैदानावरती असतील ना, 4 षटकांमध्ये तुम्हाला कमीत कमी 75 धावा पाहायला मिळतील. असा खेळाडू मैदानावरती हरेश आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतात. वन ऑफ द टॅलेंटेड प्लेयर मैदानावरती आणि 40+ मध्ये 2 बाईक्स ज्यांच्या नावावरती आहेत असे हरेश सर इन ॲक्शन मध्ये आहेत. 4 षटके जर टिकले मिनिमम 75 धावा खुटतील असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. वयाच्या 40 नंतर देखील आज ज्यांच्या क्रिकेटचा दबदबा आपल्याला पाहायला मिळतो. मला